नमस्कार. मी डॉक्टर प्रिया प्रधान. मी कन्सल्टंट पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट आहे एस-आर-सी-सी चिल्ड्रन्स हॉस्पिटल रन बाय नारायणा हेल्थ मुंबई येथे. आणि आज मी तुम्हाला जन्मजात हृदयरोगाबद्दल काही सांगणार आहे. तर हा जो जन्मजात हृदयरोग किंवा कंजेनिटल हार्ट डिसीज आम्ही ज्याला म्हणतो, तो सर्वात कॉमन म्हणजे सर्वात अधिक प्रमाणात आढळणारा हा एक जन्मजात दोष आहे. जेव्हा बाळ पोटामध्ये तयार होत असतं आईच्या, तेव्हाच हा हृदयामध्ये दोष निर्माण होतो. आणि जेव्हा 1000 बालकांचा जन्म होतो, तेव्हा 8 ते 10 बालकांमध्ये हा दोष आम्ही बघतो. हा दोष कशामुळे बरं होत असेल? तर त्याला बरीच कारणं आहेत. काही वेळा काही जेनेटिक प्रॉब्लेम्स असू शकतात किंवा आईच्या जिथे जेव्हा दान होत असतं, तेव्हा त्या वातावरणामध्ये काही दोष असतात, काही इन्फेक्शन्स असतात. पण मोस्ट कॉमन म्हणजे बऱ्याचदा हा प्रॉब्लेम जो आहे, हा आम्हाला त्याचं कारण नाही कळत. पण बेस्ट काय आहे यामध्ये, की आता हा प्रॉब्लेमचे सोल्युशन जे आहे, निदान जे आहे, ते खूप चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे. तर आपल्याला काय बघायचंय, की जन्मजात हृदयरोगाची काही लक्षण आहे, त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. तर काय बरं असतं त्याच्यामध्ये? तर बाळ जेव्हा दूध पीत असतं, तेव्हा ते खूप दमतं. त्याच्या डोक्यावरती घाम येतो. ते दूध नीट पिऊ शकत नाही. त्याची बरोबर वाढ होत नाहीये. वारंवार आपलं बाळ आजारी पडत असतं. जरा मोठं बाळ झालं की ते बघतं की तुम्ही बघाल की ते बाकीच्या मुलांबरोबर खेळताना लवकर थकून जातं. त्याच्या छातीमध्ये दुखतं. कधी-कधी त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या डोळ्यांमध्ये निळसर छटा दिसते. कधी बाळ म्हणतं की आई माझ्या छातीत धडधडतंय. जर ते तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन गेलात आणि त्यांनी जर ब्लड प्रेशर तपासलं तर त्याच्यामध्ये दिसतं, कधी आढळून येतं की ब्लड प्रेशर जास्ती आहे, पायामध्ये दुखतंय. तर अशी बरीच जी आहेत ही हृदयरोगाची लक्षणं आहेत. आणि बऱ्याचदा आपल्याला ही लक्षणं माहिती नसतात. त्यामुळे हा हृदयरोग जो आहे, हा आपला निदानात येत नाही. तर ह्या सर्व लक्षणांमध्ये आपलं एक काम आहे, की आपण त्वरित एक हृदयरोग तज्ञांकडे गेलं पाहिजे आणि छोट्या-छोट्या तपासण्या आहेत. एक ई-सी-जी, एकोकार्डिओग्राफी ह्या तपासण्यांमध्ये बराच हृदयरोग जो आहे, हा निदानास येतो. तर जेव्हा आपण हे तत्पर निदान जेव्हा करतो, त्याच्यामुळे ट्रीटमेंटला खूप जास्ती सुलभ होऊन जातात. कारण का काय होतं, की वेळेवर जेव्हा ट्रीटमेंट चांगल्या ठिकाणी मिळते, तेव्हा हा हृदयरोग जो आहे, तो पूर्णपणे बरा होण्याची शक्यता खूप जास्ती असते. तर तुम्ही बघाल 90% जो हृदयरोग आहे, तो सामान्य हृदयरोग आहे. ज्याच्यामध्ये ट्रीटमेंट जी आहे, ती वन स्टेज ट्रीटमेंट आहे आणि त्याच्यामध्ये जे त्यांचं बालकांचं जे आयुष्य आहे, ते अतिशय नॉर्मल म्हणजे तुम्हाला कळणारही नाही, की या बालकाला हृदयरोग होता. जेव्हा ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांचं आयुष्य अतिशय सामान्यपणे ते जगू शकतात. ते दीर्घकाळ जगू शकतात. त्यांच्यामध्ये एक्सरसाइज टॉलरन्स म्हणजे त्या स्पर्धांमध्येही भाग घेऊ शकतात. ऑलिम्पिकही खेळू शकतात. इतके चांगले आजच्या जमान्यामध्ये आमच्याकडे ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहे. तर एकदा आम्ही हे डायग्नोसिस झालं, निदान झालं हृदयरोगाचं, तर आम्ही काय करतो, की वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स अवेलेबल असतात. कधी-कधी अधिक टेस्ट पण करावे लागतात ट्रीटमेंटच्या आधी. जसं की सीटी स्कॅन आहे, कार्डियाक एम-आर-आय असतो, हॉल्टर मॉनिटरिंग आहे, अँब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग आहे. अशा विविध तपासण्या कराव्या लागू शकतात दवाखान्यामध्ये ऑपरेशनपूर्वी. आता ऑपरेशन म्हणजे काय, की ओपन हार्ट सर्जरी सुद्धा करू शकतो या मुलांची किंवा आपण डिव्हाइस क्लोज म्हणजे आपण बिन टाक्याची शस्त्रक्रिया जी म्हणतो, ती करू शकतो. तर याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते, की काही-काही डिफेक्ट जे आहेत, ए-एस-डी, व्ही-एस-डी, पी-डी-ए म्हणजे होल असणं हृदयामध्ये. त्याच्यानंतर काही वेळेला, की हृदयामधल्या ज्या पाईप्स असतात किंवा ज्या झडपा असतात, त्या अरुंद असतात. तर त्याच्यासाठी आम्ही बलूनप्लास्टी, स्टेंटिंग अशा प्रकारच्या ट्रीटमेंट करू शकतो. होल्स बंद करायसाठी डिव्हाइसेस वापरू शकतो. तर या ज्या अद्ययावत निदान करण्याच्या पद्धती आहेत, ह्या इकडे अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये काय होतं, की बाळाला आपण 1 दिवस आधी ॲडमिट करतो, दुसऱ्या दिवशी त्याची प्रोसिजर होते, तिसऱ्या दिवशी बाळ घरी जातं. ना त्याच्यामध्ये टाके पडतात, ना रक्तस्राव होतो, ना त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं आणि एका आठवड्यामध्ये बाळ नॉर्मल जगू शकतं. जे काही त्याच्या डेली ॲक्टिव्हिटीज आहेत ते करू शकतं. तर अशा प्रकारच्या अद्ययावत सुविधा आपल्याकडे आता इथे उपलब्ध आहेत. सर्जरीचं म्हणायला गेलात तर त्याही मध्ये रिझल्ट्स खूप चांगले आहेत. कारण का आता आपल्याकडे जे तज्ञ लोक आहेत, जे डॉक्टर्स आहेत, ॲनेस्थेटिस्ट आहेत, रेडिओलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट म्हणजे जे आपल्या बाळाच्या आय-सी-यूमध्ये काळजी घेतात, जे बाळाला भूल देतात, जे बाळाचं ऑपरेशन करतात आणि ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा हृदय आपण बंद करत असतो बाळाचं, तर तेव्हा एक मशीनवरती हृदय चालू राहतं. तर त्या मशीनवर बसणारे जे तज्ञ असतात ते, ह्या सगळ्यांचे जेव्हा एक एक्सपर्टाईज आपल्याला मिळतो, तेव्हा ही पूर्ण प्रोसिजर जी आहे ती खूप सेफ होते आणि त्याचे रिझल्ट्स खूप आपल्याला चांगले मिळतात. म्हणजे आठवड्याभरामध्ये मोठ्या जटिल शस्त्रक्रिया करून बाळ घरी जाऊ शकतं. तर अशा प्रकारच्या ट्रीटमेंट जेव्हा आपण बाळाला योग्य वेळी करतो,
तेव्हा त्याचे रिझल्ट्स आपल्याला मिळतात, की अतिशय चांगले 90% पर्यंत मुलं जी आहेत त्यांना 1 स्टेज सर्जरी लागते. ऑफकोर्स काही मुलांमध्ये 10% लोकांमध्ये स्टेज सर्जरी म्हणजे 2 स्टेज किंवा 3 स्टेजचे ऑपरेशन्स लागू शकतात. इंटर स्टेज म्हणजे 2 स्टेजच्या मध्ये त्यांना काही औषध उपचाराची गरज असते. त्यांना रेग्युलर फॉलोअपची गरज असते. तर या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जेव्हा आपण बघाल तर जे पूर्वी 20 वर्षापूर्वी जे हृदयरोगाचं निदान होतं, तर त्यापेक्षा किंवा ट्रीटमेंट्स होत्या, त्यापेक्षा आज आपण खूप पुढे गेलो आहोत. आपण निअरली आपण वर्ल्ड स्टँडर्ड्स म्हणजे बाकीच्या इतर पाश्चात्य देशांच्या इतकं आपलं आजकाल आज भारतामध्ये काही सेंटर्समधले जे ट्रीटमेंट ऑप्शन्स किंवा जे सोल्युशन्स आहेत, ते अगदी ॲट पार आहेत. म्हणजे जसं आपण पाश्चात्य देशांमध्ये जी ट्रीटमेंट मिळते, ती आपल्या देशातही आजकाल आपल्याला मिळते आणि त्याच प्रकारचे रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात. तर माझी तुमच्यासाठी तुमच्यावर एवढीच एक आव्हान आहे, की आपण आपल्या बालकाचं किंवा शेजारी कोणी दिसलं, की हृदयरोगाची लक्षणं आहेत, तर त्याला तुम्ही त्वरित ते निदान करण्यासाठी कार्डिओलॉजिस्टकडे घेऊन जा आणि योग्य ठिकाणी, योग्य वेळेला, योग्य उपचार झाले, तर त्याची जे आयुष्य आहे ते अगदी सर्वसामान्य होण्याची मी तुम्हाला ग्वाही देऊ शकते.